शांती. आज आहे 8/1/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांच्या आठवणीमध्ये राहून सदैव आनंदी रहा. आठवणीमध्ये राहणारे अतिशय रमणीक आणि मधुर असतील, आनंदाने सेवा करतील. प्रश्न आहे, ज्ञानाच्या मजेसोबतच कोणती तपासणी करणे खूप अत्यावश्यक आहे? उत्तर आहे, ज्ञानाची मौज तर असतेच, परंतु हे तपासून पहा, देही अभिमानी किती बनलो आहोत. ज्ञान तर खूप सोपे आहे, परंतु योगमध्ये माया विघ्न आणते. गृहस्थ व्यवहारामध्ये अनासक्त होऊन राहायचे आहे. असे होऊ नये. माया उंदरीण आतल्या आत खात राहील आणि माहीत सुद्धा पडणार नाही. आपली नाडी आपणच पाहत राहा की माझे बाबांवर जिगरी प्रेम आहे. किती वेळ मी आठवणीमध्ये राहतो. गीत आहे, जले न क्यों परवाना. ओम शांती. गोड गोड मुलांनी गाण्याची ओळ ऐकली. जेव्हा बाबा इतका करिश्मा दाखवतात, तुम्ही इतके सुंदर बनता, तर का नाही अशा बाबांचे बनले पाहिजे, जे बाबा सावळ्यापासून सुंदर बनवितात. मुलांना समजले आहे की आपण सावळ्यापासून गोरे बनतो. एकाचीच गोष्ट नाहीये. ती लोक अर्थात दुनियावाले श्रीकृष्णाला श्याम सुंदर म्हणतात. चित्र देखील तसेच बनवतात. कोणी सुंदर तर कोणी श्याम. मनुष्य समजत नाही की हे कसे होऊ शकते. सतयुगाचा राजकुमार श्रीकृष्ण सावळा असू शकत नाही. श्रीकृष्णासाठी तर सर्वजण म्हणतात की श्रीकृष्णासारखा मुलगा मिळू दे, पती मिळू दे. मग तो सावळा कसा असू शकतो? काहीही समजत नाहीत. श्रीकृष्णाला सावळा का बनविला आहे? कारण तर पाहिजे ना. हे जे दाखवतात की सर्पावरती नृत्य केले, अशी गोष्ट तर होऊ शकत नाही. हे शास्त्रांमधल्या गोष्टी ऐकून असे म्हणतात. वास्तविक अशा काहीही गोष्टी नाहीत. जसे चित्रामध्ये दाखवतात, शेष शय्येवर नारायण बसले आहेत, अशी काही सर्पाची शय्या वगैरे असत नाही. इतकी शेकडो तोंडे असतात का? कसली कसली चित्रे बनवली आहेत. बाबा समजावून सांगत आहेत, यामध्ये काहीही तथ्य नाही. ही सर्व भक्ती मार्गाची चित्रे आहेत, परंतु याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत जे नाटक चित्रित झाले आहे, त्याची पुनरावृत्ती होणार आहे. हे फक्त सांगितले जाते की भक्तीमध्ये काय काय करतात, किती खर्च करतात, कसली कसली चित्रे इत्यादी बनवतात. अगोदर जेव्हा हे सर्व पाहत होतो, तेव्हा इतके आश्चर्य वाटत नव्हते. आता जेव्हा बाबांनी समजावून सांगितले आहे, तेव्हा बुद्धीमध्ये येते की खरोखर या सर्व भक्ती मार्गाच्या गोष्टी आहेत. भक्तीमध्ये जे काही होते ते जरूर पुन्हा होणार. तुमच्याशिवाय दुसरे कोणीही हे समजू शकत नाही. हे तर जाणता ड्रामामध्ये जे सुरुवातीपासून नोंदलेले आहे तेच होत राहते. अनेक धर्मांचा विनाश आणि एका धर्माची स्थापना होते. यामध्ये खूप कल्याण आहे. आता तुम्ही या प्रार्थना इत्यादी काहीही करत नाही. ते सर्व करतात भगवंताकडून फळ प्राप्त करण्यासाठी. फळ आहे जीवनमुक्ती. तर हे सर्व समजावून सांगितले जाते. इथे आहे प्रजेचे प्रजेवर राज्य. गीतेमध्ये आहे, भारतवासी कौरव पांडव क्या करत भये. खरोखर यादवांनी मुसळे अर्थात मिसाईल्स काढली, आपल्या कुळाचा विनाश केला. हे सर्व आपसामध्ये शत्रू आहेत. तुम्ही बातम्या इत्यादी ऐकत नाही. जे ऐकता ते चांगल्या रीतीने समजू शकतात. दिवसेंदिवस आतल्या आत वादविवाद खूप वाढत आहेत तर सर्व ख्रिश्चन, परंतु आपसात संघर्ष खूप आहे. घर बसल्या एकमेकांना मारून टाकतात. तुम्ही राजयोग शिकत आहात तर राजाई करण्यासाठी जुन्या दुनियेची साफसफाई जरूर झाली पाहिजे. मग नवीन दुनियेमध्ये सर्व काही नवीन असेल. 5 तत्व देखील तिथे सतोप्रधान असतील. समुद्राची ताकद नसेल की उधाण येऊन नुकसान करेल. आता तर 5 तत्व किती नुकसान करतात. तिथे अर्थात सतयुगामध्ये संपूर्ण प्रकृती दासी होईल, म्हणून दुःखाची कुठलीही गोष्ट नाही.
हा देखील पूर्वनियोजित ड्रामाचा खेळ आहे. स्वर्ग म्हटले जाते सतयुगाला. ख्रिश्चन लोकसुद्धा म्हणतात सुरुवातीला स्वर्ग होता. भारत अविनाशी खंड आहे. फक्त त्यांना अर्थात दुनियावाल्यांना माहीत नाही की आम्हाला लिबरेट करणारे बाबा भारतामध्ये येतात. शिवजयंतीसुद्धा साजरी करतात तरी देखील समजू शकत नाहीत. आता तुम्ही समजावून सांगता की भारतामध्ये शिवजयंती साजरी केली जाते, तर नक्कीच शिवबाबांनी भारतामध्ये येऊन स्वर्ग बनविला आहे. आता पुन्हा बनवत आहेत. जे प्रजेमध्ये येणारे असतील त्यांच्या बुद्धीमध्ये काहीही बसणार नाही. जे राजधानीमध्ये येणार असतील ते समजतील की खरोखरच आपण शिवबाबांची संतान आहोत. प्रजापिता ब्रह्मा देखील आहेत. लिबरेटर अर्थात मुक्तिदाता, ज्ञानाचा सागर खुद्द बाबा आहेत. ब्रह्माला म्हणू शकणार नाहीत. ब्रह्मा देखील त्यांच्याद्वारेच मुक्ती प्राप्त करतात. सर्वांना लिबरेट एक बाबाच करतात, कारण बाकी सगळेच तमोप्रधान आहेत. असे आतल्या आत विचारसागर मंथन चालले पाहिजे. आपण अशी मुरली चालवावी जी लोकांना लगेच समजेल. मुले नंबरवार तर आहेतच, हे आहे नॉलेज. याचा रोज अभ्यास केला पाहिजे. भीतीपोटी अभ्यास न करणे हे तर बरोबर नाही. मग म्हणणार कर्मबंधन आहे. पहा, सुरुवातीला किती जण सोडून आले होते, नंतर मग बरेच जण निघून सुद्धा गेले. सिंधमध्ये खूप मुली आल्या आणि मग विरोध केल्यामुळे कितीतरी शत्रू बनले. सुरुवातीला त्यांना ज्ञान खूप छान वाटत होते. समजत होते की यांना ईश्वरीय देणगी मिळाली आहे. आता देखील असेच समजतात की कोणती तरी शक्ती आहे. हे समजत नाहीत की परमात्म्याची प्रविष्टा आहे. आजकाल रिद्धी सिद्धीची ताकद तर अनेकांजवळ आहे. गीता ऐकवत राहतात. बाबा म्हणतात ही सर्व भक्ती मार्गाची पुस्तके आहे. ज्ञानाचा सागर तर मी आहे. भक्ती मार्गामध्ये सर्वजण माझीच आठवण करतात. ड्रामा प्लॅन अनुसार हे सुद्धा ड्रामामध्ये नोंदलेले आहे. साक्षात्कार देखील होतात. भक्ती मार्गवाल्यांना देखील प्रसन्न करतात. ज्ञान घेत नसतील तर त्यांच्यासाठी भक्ती देखील चांगली आहे. निदान त्यामुळे सुधारतात तरी ना. चोरी वगैरे तरी करणार नाहीत. भगवंताचे भजन करणाऱ्यांसाठी कधी कोणी उलट्या गोष्टी करणार नाहीत. तरी देखील आहेत तर भक्तच. आजकाल तर भक्त आहेत तरी सुद्धा खूप कंगाल बनतात. असे देखील नाही की शिवबाबांचे संतान बनला तर कंगाल होणार नाही. भूतकाळातील कर्म असतील तर कंगाल बनतात. ज्ञानामध्ये आल्यानंतर देखील कंगाल बनतात. याचा ज्ञानाशी काहीही संबंध नाही. तुम्ही मुले आता सेवेला लागले आहात. समजता श्रीमतावर सेवेमध्ये लागल्याने फळ मिळेल. आम्हाला सर्व काही तिथे अर्थात सतयुगामध्ये ट्रान्स्फर करायचे आहे. बॅगेज सर्व काही ट्रान्स्फर करायचे आहे. बाबांना अर्थात ब्रह्माबाबांना सुरुवातीला खूप मजा आली होती. तिथून अर्थात सिंधमधून जेव्हा निघाले तेव्हा गाणे बनवले. अलफ को मिला अल्लाह, बे को मिली बादशाही. श्रीकृष्णाचा चतुर्भुजचा साक्षात्कार झाला तर समजले मी द्वारकेचा राजा बनणार. असा नशा चढत असे. आता या विनाशी पैशांचे काय करणार? तर तुम्हा मुलांना सुद्धा आनंद झाला पाहिजे. आम्हाला बाबा स्वर्गाची बादशाही देत आहेत. परंतु मुले इतका पुरुषार्थच करत नाहीत. चालता चालता कोसळतात, अर्थात पतित बनतात. चांगली चांगली मुले बाबांना निमंत्रण देणारी देखील कधीही बाबांची आठवण करत नाहीत. बाबांकडे पत्र आले पाहिजे की बाबा आम्ही खूप खुश आहोत. तुमच्या आठवणीमध्ये अगदी मस्तीमध्ये राहतो. असे पुष्कळ आहेत जे कधीच आठवण करत नाहीत. आठवणीच्या यात्रेनेच आनंद वाढेल. ज्ञानामध्ये भले किती जरी मस्तीमध्ये राहिले तरी देह अभिमान किती आहे. देही अभिमानीपणा कुठे आहे? ज्ञान खूप सोपे आहे.
योगामध्येच माया विघ्न टाकते. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील अनासक्त होऊन राहायचे आहे. असे होता कामा नये की माया वश करेल. माया असा चावा घेते जसा उंदीर. उंदीर असा चावा घेतो जो भले रक्तसुद्धा येते परंतु कळतही नाही. मुलांना लक्षातही येत नाही की देह अभिमान आल्यामुळे किती नुकसान होते. उच्च पद प्राप्त करू शकणार नाहीत. बाबांकडून पूर्ण वारसा घेतला पाहिजे. मम्मा बाबांसारखे आपण देखील तख्तनशीन बनावे. बाबा आहेत हृदय जिंकणारे. दिलवाडा मंदिरामध्ये देखील संपूर्ण यादगार अर्थात आठवण आहे. आतमध्ये हत्तीवर महारथी बसले आहेत. तुमच्यामध्ये सुद्धा महारथी घोडेस्वार प्यादे आहेत. प्रत्येकाला आपापली नाडी अर्थात अवस्था पाहायची आहे. बाबा कशासाठी बघतील? तुम्ही स्वतःला पहा. मी बाबांची आठवण करतो का आणि बाबांसारखी सेवा करतो का? माझा बाबांसोबत योग आहे का? रात्री जागरण करून बाबांची आठवण करतो का? मी अनेकांची सेवा करतो का? चार्ट ठेवला पाहिजे. बाबांची अगदी हड्डी अर्थात जिगरी आठवण किती करतो? काही जण असे समजतात की आम्ही निरंतर आठवण करतो, परंतु असे होऊ शकत नाही. बरेच जण समजतात आम्ही बाबांची संतान बनलो आहोत बस. परंतु स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. बाबांच्या आठवणीशिवाय कोणते काम केले म्हणजेच बाबांची आठवण करत नाहीत. बाबांच्या आठवणीमध्ये सदैव हर्षित राहिले पाहिजे. आठवणीमध्ये राहणारा सदैव रमणीक असेल, हर्षितमुख असेल. ते कोणालाही अतिशय खुशीमध्ये आणि रमणीकतेने समजावून सांगतील. खूप थोडे आहेत ज्यांना सेवेची खूप आवड आहे. चित्रांवरून समजावून सांगणे खूप सोपे आहे. हे आहेत उच्च ते उच्च भगवान आणि नंतर त्यांची रचना. आपण सर्व आत्मे भाऊ भाऊ आहोत. ब्रदरहूड अर्थात बंधुत्व आहे. त्यांनी फादरहूड अर्थात पितृत्व म्हटले आहे. सर्वप्रथम शिवबाबांच्या चित्रावर समजावून सांगायचे आहे की हे आहेत सर्व आत्म्यांचे पिता. परमपिता परमात्मा निराकार. आपण आत्मे देखील निराकार आहोत. भ्रुकुटीच्या मध्यभागी राहतो. शिवबाबा सुद्धा स्टार प्रमाणे आहेत, परंतु स्टारची पूजा कशी करणार म्हणून मोठा बनवितात. बाकी आत्मा कधी 84 लाख जन्म घेत नाही. बाबा समजावून सांगत आहेत. आत्मा सुरुवातीला अशरीरी येते, नंतर शरीर धारण करून पार्ट बजावते. सतोप्रधान आत्मा पुनर्जन्म घेता घेता आयरन एजमध्ये अर्थात कलियुगामध्ये येते. मागाहून येणारे 84 जन्म तर घेणार नाहीत. सर्वजण तर 84 जन्म घेऊ शकत नाहीत. आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेते. नाव, रूप, देश, काळ सर्व काही बदलते. असे भाषण केले पाहिजे. असे म्हणतात सेल्फ रिअलायझेशन अर्थात आत्मसाक्षात्कार. परंतु करविणार कोण? आत्मा सो परमात्मा म्हणणे हे काय सेल्फ रिअलायझेशन आहे का? हे नवीन ज्ञान आहे. बाबा जे ज्ञानाचे सागर आहेत, पतित पावन आहेत, सर्वांचे सद्गती दाता आहेत, तेच बसून समजावून सांगतात. मग त्यांची खूप महिमा करा. मग बोला, त्यांची महिमा ऐकलीत. आत्म्याचा परिचय दिला, आता परमात्म्याचा सुद्धा सांगतो. त्यांना म्हटले जाते सर्व आत्म्यांचे पिता. ते लहान किंवा मोठे असू शकत नाहीत. परमपिता परमात्मा म्हणजे सुप्रीम सोल. सोल म्हणजे आत्मा. परमात्मा तर परे ते परे राहणारे आहेत. ते पुनर्जन्मामध्ये येत नाहीत, म्हणून त्यांना परमपिता म्हटले जाते. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये पार्ट भरलेला आहे. पतित पावनसुद्धा त्यांनाच म्हणतात. त्यांचे नाव नेहमी शिवबाबा आहे, रुद्रबाबा नाही. भक्ती मार्गामध्ये अनेक नावे ठेवली आहेत. त्यांची सर्वजण आठवण करतात की पतित पावन येऊन पावन बनवा.
तर जरूर यावे लागेल. ते तेव्हा येतात जेव्हा एका धर्माची स्थापना करायची असते. आदी सनातन देवी देवता धर्म. आता आहे कलयुग, पुष्कळ मनुष्य मात्र आहेत. सतयुगामध्ये खूप थोडे मनुष्य असतात. गायनसुद्धा आहे. ब्रह्माद्वारा स्थापना, शंकरद्वारा विनाश. गीतेद्वारेच आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना झाली होती. फक्त त्यामध्ये चुकीने श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे. बाबा म्हणतात, तो तर पुनर्जन्मामध्ये येणारा आहे, मी तर पुनर्जन्मरहित आहे. मग आता निर्णय घ्यावा की परमपिता परमात्मा निराकार शिव आहेत की श्रीकृष्ण, गीतेचा भगवान कोण? ईश्वर तर एकालाच म्हटले जाते. आणि मग जर कोणी या गोष्टींना मानत नसेल तर समजायचे की हा आपल्या धर्माचा नाही. सतयुगामध्ये येणारा लगेच मानेल आणि पुरुषार्थ करायला लागेल. मूळ गोष्टच ही आहे. यामध्ये तुमचा विजय आहे. परंतु देही अभिमानी अवस्था अजून कुठे आहे? एकमेकांच्या नावारूपामध्ये अडकतात. भक्ती मार्गामध्ये देखील म्हणत होते, परवाह थी पार ब्रह्म में रहने वाले परमात्मा की, बाकी डर किसका. खूप हिम्मत पाहिजे. भाषण करणाऱ्यांनी आत्म्याचे ज्ञान खूप उत्साहाने दिले पाहिजे. मग परमात्मा कोणाला म्हटले जाते यावर देखील समजावून सांगितले पाहिजे. बाबांची महिमा आहे प्रेमाचा सागर, ज्ञानाचा सागर. तशीच मुलांची देखील महिमा आहे. कोणावर रागावणे म्हणजेच कायदा हातात घेणे. बाबा किती गोड आहेत. मुले कोणत्या कामासाठी नकार देत असतील तर ते नटवर अर्थात श्रीकृष्णासारखे बनणार नाहीत. अतिशय गोड बनायचे आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, आपले बॅगेज सर्व ट्रान्सफर करून खूप आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये राहायचे आहे. मम्मा बाबांसारखे तख्तनशीन बनायचे आहे. जिगरी आठवणीमध्ये राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, कोणाच्या भीतीपोटी कधीही अभ्यास सोडायचा नाही. आठवणीद्वारे आपले कर्मबंधन हलके करायचे आहे. कधीही क्रोधामध्ये येऊन कायदा हातात घ्यायचा नाही. कुठल्याही सेवेसाठी नाही म्हणायचे नाही. आजचे वरदान आहे, रॉयल आणि सिंपल दोन्हीचा बॅलन्स साधून कार्य करणारे ब्रह्मा बाप समान भव. रॉयल आणि सिंपल दोन्हीचा बॅलन्स साधून कार्य करणारे ब्रह्मा बाप समान भव. स्पष्टीकरण आहे, जसे ब्रह्मा बाबा साधारण राहिले, ना जास्त उच्च आणि ना अतिसाधारण. ब्राह्मणांचा आधीपासून आत्तापर्यंतचा नियम आहे की ना अगदीच साधे राहायचे, ना खूप रॉयल, मध्यम असले पाहिजे. आता साधने खूप आहेत. साधने देणारे सुद्धा आहेत. तरी देखील कोणतेही कार्य कराल तर ते मध्यम स्वरूपाचे करा. असे कोणी म्हणू नये की इथे तर राजाई थाट झाला आहे. जितके सिंपल तितकेच रॉयल. दोन्हीचा बॅलन्स असावा. स्लोगन आहे, दुसऱ्यांना बघण्याऐवजी स्वतःला पहा आणि लक्षात ठेवा. जो कर्म हम करेंगे हमें देख और करेंगे. दुसऱ्यांना बघण्याऐवजी स्वतःला पहा आणि लक्षात ठेवा. जो कर्म हम करेंगे हमें देख और करेंगे. अव्यक्ती सायलेन्सद्वारा डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. आता आपला सारा कारभार श्रेष्ठ संकल्पांद्वारे इशाऱ्यांवर चालला पाहिजे. इतके लाईट रूपामध्ये अर्थात हलके रहा की व्यर्थ संकल्प, व्यर्थ समय समाप्त होऊन जाईल. तोच संकल्प यावा जे होणार आहे आणि ज्यांना ते करायचे आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये देखील तोच संकल्प यावा की हेच करायचे आहे.
तेव्हाच हे साकार वतन सूक्ष्म वतन बनेल. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.